हॅलो एव्हरीवन, मी वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज वैशाली स्वयंपाकघरमध्ये मी तुमच्या बरोबर रताळ्याचा हलवा ही रेसिपी शेअर करत आहे। सर्वात आधी मी इथे अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत। ते मी 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, जेणेकरून त्याची सर्व माती निघून जाईल। त्यानंतर मी हे रताळे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून त्याला कुकरला मी व्यवस्थित उकडून घेतलेले आहेत। मोठे असे तुकडे करून कुकरला आपल्याला ते उकडून घ्यायचे आहेत। रताळे उकडत असताना कमी पाण्यामध्येच ते उकडून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये जास्त पाणी जाणार नाही। जास्त पाण्यात रताळे उकडले तर त्याला मॉइश्चर जास्त सुटतं, त्यामुळे आपल्याला पुढे जी प्रोसेस करायची आहे तुपावरती हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून परतून घ्यायचं आहे, त्यासाठी तो जास्ती वेळ वाढतो। त्यासाठी कमी पाण्यामध्येच रताळे व्यवस्थित सॉफ्ट असे उकडवून घ्यायचे आहेत। त्यानंतर रताळे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे साल काढून ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 3 चमचे मी साजूक तूप घालून आता मी त्याच्यामध्ये हे स्मॅश केलेलं मिश्रण घातलेलं आहे। बऱ्याच वेळ आपल्याला हा परतायला लागतो, थोडं थोडं करून व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। जसं जसं आपण हे जास्त वेळ परतू तसं तसं त्याचा कलर चेंज व्हायला लागतो। मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये आणखी 1 चमचा तूप ऍड केलेला आहे। टोटल 4 चमचे तूप मला इथे लागलेला आहे। तुम्ही बघू शकता रताळ्याचे जे मिश्रण आहे ते आता लालसर रंगावर येत आहे। अशा प्रकारेच आपल्याला भरपूर ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची चव खूप सुंदर लागते आणि त्याचं टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे। यामध्ये मी इथे साखर ऍड केलेली आहे आणि वेलची पूड सुद्धा याच्यामध्ये मी ऍड केलेली आहे। साखर तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता, तुम्हाला कितपत गोड हवंय। इथे मी 1 वाटी जवळपास मी साखर घातलेली आहे। तुम्ही बघू शकता त्याचा कलर असा लालसर होत आहे। लाल रंगावरती येऊपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। खूप सोपी ही रेसिपी आहे, फक्त परतून घेण्यासाठी आपल्याला वेळ जातो। आता व्यवस्थित आपलं मिश्रण परतून झालेलं आहे। आपला हलवा इथे रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता काय टेक्स्चर आलेला आहे आणि मस्त सुगंध घरात सुटलेला आहे। आता मी याच्यावरती बदामचे काप ऍड केलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे मी सर्विंग करत आहे। किती सुंदर असं हे हलवा याचा मस्तपैकी रताळ्याचा हलवा आपला तयार झालेला आहे। तुम्हाला सर्वांना ही रेसिपी कशी वाटली सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। थँक्यू।